नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होत असतानाचा गेले 15-20 दिवसाचा जो जल्लोष, जी पॉझिटिव्हिटी, जी एनर्जी, जी ऊर्जाशक्ती आपल्या सर्वांच्यामध्ये भरलेली आहे, आपल्यामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, एवढंच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये ही ऊर्जा भरून राहिलेली आहे. सकारात्मक ऊर्जा, आनंद, जल्लोष. आणि असाच हे आपण कार्यक्रम सर्व टप्प्याटप्प्याने मीही माझ्या चॅनलवरून दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण की या सर्व कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झाले होते आणि झाले. आता माझ्या लक्षात आलं की आता उद्या आपण काय करायचं, कुठे जायचं, कुठल्या कार्यक्रमामध्ये जायचं, कुठल्या देवळामध्ये जायचं, कारण की बरेच देवळं, बरीच कार्यक्रम, सर्वच जण ओळखीचे. मग म्हटलं सगळीकडे थोडा थोडा वेळ जावं का, असा मनात विचार होता. काय नेमका कुठला कार्यक्रम आपण अटेंड करायचा. आणि अशा वेळेला सकाळी लवकर उठले. म्हटलं की पहिल्यांदा आपण आपल्या घरासमोर तरी रांगोळी काढूया. उठले, सकाळी मावशींचा फोन आला, आज मी येणार नाही आहे. मी म्हटलं वा, उत्तम झालं, चला सकाळपासून कामाला सुरुवात करूया. मग झाड लोट, मग त्याच्यानंतर समोर सडा, रांगोळी, सगळ्या ह्या गोष्टी करत करत माझ्या लक्षात आलं की आमच्या घराशेजारी एक छोटंसं देऊळ आहे. मला आज तुम्हाला हे सांगायचं की आपण एखादी गोष्ट सातत्याने आणि आनंदाने आणि निष्काम भावनेने, म्हणजे कुठल्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता, किंवा काहीतरी उद्देश मनात ठेवून असं न करता की नाही हे काम आपल्याला करायचं आहे आणि केलं पाहिजे, करूया म्हणून आपलं अगदी सहजपणे तुम्ही करायला गेलात तर खरोखर मी नेहमीच असं म्हणत असते की आपल्या कामाला देव यश देतो, देव पाठिंबा देतो. हे मी नेहमीच म्हणत असते. अलीकडच्या तरुण पिढीला हे असं बोलणं आवडत नाही. मी म्हणत असते तुम्ही काम करत राहा, कष्ट करत राहा, प्रयत्न करत राहा. मी आमच्या मुलासुनांना सगळ्यांना सांगत असते की फार पुढचे प्लॅनिंग करू नका. फार पुढचं प्लॅनिंग करायला गेलं तर आजकालची लाईफस्टाईल इतकी वेगळी आहे, आपल्याला उद्या काय घडेल माहीत नसतं. आणि त्यामुळे फार पुढचं प्लॅनिंग करू नका, पण सातत्याने कष्ट करत राहा, सतत कष्ट करत राहा. मग तुम्ही म्हणाल मग ते कष्ट कुठल्याही असं म्हणतातच ना तरुण मुलं. हां, मग ते कसेही कधी हे करायचं, कधी ते करायचं, कधी ते करायचं, असं कुठेही कष्ट करायचे असतात का? ते कष्ट असे विशिष्ट ध्येय समोर ठेवूनच करायचे असतात ना, असं म्हणतात. तर मी असं म्हणेन फार पुढचा विचार करू नका. खूप मोठं ध्येय बघण्यापेक्षा, खूप लांबचं ध्येय बघण्यापेक्षा जवळचं ध्येय काय आहे बघा, की आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे, यातलं सर्वात आधी काय करायचं आहे याला आधी तुम्ही त्याला प्रेफरन्स द्या आणि करत राहा, असं मी म्हणत असते. आणि तुम्ही फक्त काम करत राहा, पूर्ण तुमच्या मनापासून, हृदयापासून, पूर्ण बुद्धीने, म्हणजे 100% नाही 200% इफिशियन्सीनी काम करत राहा. त्याला देव तुम्हाला पाठिंबा देतो. मी यश देतो म्हणणार नाही, पण देव तुमच्या पाठीशी असतो अशा वेळेला. आणि देव तुम्हाला तेच घडवून आणतो जे तुमच्यासाठी आयुष्यात, भविष्यात जे योग्य असेल ते तुम्हाला घडवून आणतो. आणि परंतु पुढे काय घडेल, पुढे काय घडेल म्हणून आत्तापासून ते मनामध्ये चिंता न करता तुम्ही काम करत राहा आणि रोजच्या दिवसाचा आनंद मिळवत राहा. कारण रोज तुम्ही जर का जे काही काम करता त्याच्यात जर का आनंदाने काम करत गेलात, त्याच्यामध्ये तुम्हाला सुख मिळत गेलं, समाधान मिळत गेलं, तर ती जी पॉझिटिव्हिटी तुमच्या चेहऱ्यावरती असते, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये असते, तुमच्या जीवनपद्धतीमध्ये असते, जीवनशैलीमध्ये असते, ती काही वेगळीच असते. आणि ती तुम्हाला नक्कीच योग्य ध्येयाकडे तुम्हाला ती घेऊन जाते. यश, कारण की यश आणि अपयश ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी ह्या सापेक्ष आहेत. एखाद्या दिवशीचं जे यश असतं ते दुसऱ्या दिवशीचं यश असू शकत नाही त्या व्यक्तीला. हा विषय खूप वेगळा आहे, तो परत एकदा बोलू आपण. तर मी हे असं तरुण पिढीला म्हणते, तर ते तरुण पिढीला अजिबात आवडत नाही. नाही प्लॅनिंग करायला पाहिजे, प्लॅनिंग करायला पाहिजे असं म्हणत असतात. आणि मी तर कुठल्याच गोष्टीचं प्लॅनिंग करत नाही, कारण की मला असं माहीत असतं की नाही, प्लॅनिंग काही करायचं नाही, फक्त छान जगत राहायचं आणि चांगली कामं करत राहायची, एवढंच माहीत असतं मला. आणि तेवढंच तुम्हीसुद्धा करावं असं मला
वाटत असतं. आज मी हे का सांगते हेही तुम्हाला सांगते. मी सकाळी उठले, चहा घेतला, माझं सडा रांगोळी हे सगळं केलं, कारण की मावशींनी मला फोन करून सांगितलं की आज येणार नाही. मग त्यामुळे माझं सगळं गार्डन स्वच्छ करायचं होतं, कारण की सगळीकडे आजकाल बरीच धूळ उडते, काळं पण खूप पडलेलं असतं, त्यामुळे स्वच्छता फार आवश्यक होती. बाहेर रांगोळी सुंदर घालायची होती. तेव्हा म्हटलं की आता चला लागा कामाला. आणि त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की आमच्या शेजारी एक छोटंसं देऊळ आहे, ते मुलांनी बांधलेलं आहे, मुलांच्या आवडीसाठी बरं का. असं बऱ्याच वेळेला होतं, मुलं स्वतःच्या आवडीसाठी काहीतरी गोष्ट करतात आणि मग त्यानंतर ती मोठी होऊन जातात. त्यांना इंटरेस्ट असतो, परंतु ती काही वेळेला गावातनं बाहेर जातात, दुसऱ्या गावाला जातात, परदेशाला जातात, आणि त्या ठिकाणी जी ती गोष्ट असते ती पुढे आईवडिलांना किंवा मोठ्या माणसांना ती पुढे न्यावी लागते. तर अगदी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते. घरात पाळीव प्राणी जरी कुठला म्हणजे प्राणी पाळायचा असू दे, बुबू, डॉगी, अगदी साधी गोष्ट. लहान मुलं अगदी आवडीनं डॉगी घेऊन येतात. डॉगी मोठा होत असतो, मुलं मोठी होत असतात. साधारणतः महिन्याभरामध्ये मुलांचा डॉगीमधला इंटरेस्ट कमी होतो आणि पुढे ते सगळी उसाबर त्या पाळीव प्राण्याची जी असते ती घरातल्या व्यक्तीप्रमाणे प्रेमाने त्याची सगळी उसाबर जी असते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला खायला घालणं, त्याच्याशी प्रेमाने बोलणं, त्याची स्वच्छता करणं, त्याचे मूड सांभाळणं, हे सर्व घरातल्या आईला करावं लागतं. तसंच हे सुद्धा बरं का. एक छोटंसं देऊळ, हे मुलांनी आपल्या इथे एक आपण देऊळ बांधूया, कारण की आमच्या गावामध्ये दर संकष्टीला ज्या ठिकाणी गणपती बसतो, म्हणजे मांडवातला गणपती, सार्वजनिक गणपती बसतो, तर ते प्रत्येक मंडळं आपल्या आपल्या भागामध्ये चौकामध्ये एक छोटंसं असं देऊळ उभं करतात, छोटंसं असं खांबावरती, आणि दर संकष्टीला त्याची फक्त ते आरती करतात, बाकी काही करत नाही. पण त्यासाठी का होईना छोटंसं देऊळ उभारतात. आधी छोटासा असा एवढासा फलक लावतात, फोटो लावतात, आणि मग त्याच्यानंतर त्याची संगमरवरी कमान कधी होते, आणि मग संगमरवरी कमानीची एक दिवस छोटंसं का होईना असं एक सिमेंटचं विटांचं देऊळ बांधलं जातं. आणि असंच आमच्याही घराशेजारी अगदी लागूनच एक छोटंसं देऊळ बांधलं गेलेलं आहे. मुलांनी सुरुवातीला सगळ्याच लहान मुलं होती, हौशीने सर्व करत होती. छोटा कट्टाही तिथं बांधलेला आहे, त्या कट्ट्याशी खेळत होती, बोलत होती, गप्पा मारत होती. मुलं सगळी मोठी होऊन गेली, घरातनं बाहेर गेली, शिकायला, नोकरी करायला सगळी बाहेर गेली. आणि आता तुम्हाला माहिती आहे, अपार्टमेंटमध्ये म्हणा किंवा गावांमध्ये म्हणा, शहरांमध्ये आई वडील, समजा एखादं अपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये सगळे पेन्शनरच राहत असतात, त्याच्यात कोणी तरुण मुलं नसतात. तसंच आमच्याही कॉलनीमध्ये एकतर एकदम बाळं आहेत, नाहीतर तीसुद्धा कुणाची आहेत माहिती का बाळं? भाडेकरूंची. आणि नाहीतर मग ती सगळी म्हातारी माणसं. आणि मला लक्षात आलं की ते देवळाकडे मी गार्डनमध्ये गेले, शेजारी बघितलं, त्या देवळाला ना झेंडा लावला होता, ना स्वच्छता केलेली होती. मला फार वाईट वाटलं. म्हटलं अरे हे काय बरं, आता कुणाला सांगायचं? आजच तर सर्व करणं भाग होतं त्या देवळाचं. ठीक आहे म्हटलं. मग मी काय केलं, अशीच गाऊनमध्येच एक ओढणी तेवढी घेतली, झाडू घेतला, खोकला कमी झाला आहे बरं, झाडू घेतला, पाण्याची बादली, एक छोटासा मग घेतला, जग, आणि गेले त्या देवळामध्ये. असं गोल फिरून जावं लागतं. गोल फिरून गेले, मग त्यातलं स्वच्छ छानपैकी झाडून घेतलं, पाणी मारलं, पुन्हा घरी आले. मग त्याच्यानंतर बाहेर आमच्या घरासमोरची रांगोळी काढली, तिथेही भरपूर रांगोळी काढली. आणि ती जसं रांगोळी काढली, पणत्या काढल्या रंगीत, इतकं ते खुल्लं देऊळ म्हणून सांगू. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे झेंडा कमी पडतो आहे. मग घरामध्ये जो झेंडा होता, मी जय श्रीरामचा मला मिळालेला, तो मी जय श्रीरामचा झेंडा तिथं नेऊन बांधला. मग घरावरती झेंडा पाहिजे. मग शिवाजी महाराजांचा एक झेंडा होता घरामध्ये, नातवंडांचा, तो झेंडा मस्तपैकी बांधला वरती घरावरती. आणि हा जय श्रीरामचा जो झेंडा आहे हा त्या देवळावरती बांधला. आणि त्याच्यानंतर घरामधलीच फुलांची जी तोरणं असतात, प्लास्टिकच्या फुलांची तोरणं, आपल्या घरामध्ये दिवाळीच्या वेळेला बरेच सारे आपण ह्या गोष्टी आणलेल्या असतो, तर अशा ही
फुलांची 1-2 तोरणं होती, ती अशी त्या देवाच्या भोवती अशी वरती महिरपसारखी लावली आणि देवाकडे बघितल्यावर मस्त प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. म्हटलं की चला काही हरकत नाही. पुन्हा घरी आले. घरून 2 पणत्या नेऊन ठेवल्या. एका पणतीमध्ये फुल तेल घातलं, पणती लावून ठेवली. दुसऱ्यामध्ये शेंदूर ठेवला, एकात कुंकू ठेवलं. कारण की कुणाला लावून घ्यायचं असतं तर लावू दे. पुन्हा लक्षात आलं, अरे पिले चावल पाहिजेत ना, अक्षता पाहिजेत म्हणून आणि एक पणती नेऊन ठेवली, त्याच्यामध्ये अक्षता नेऊन ठेवल्या. अशा पद्धतीने देवही आमचे सजले. सगळं रांगोळी घालून सगळं एकदम प्रसन्न वातावरण झालं आणि घराच्याकडे आले. घरातलं पण सगळं छानपैकी आवरलं आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे जे मी काम करते आहे ते मी सहज करत गेले आणि माझ्याकडनं होत गेलं बरं का, की मला ह्या पद्धतीने करायचं आहे असं मी काहीही आखीव केलं नव्हतं किंवा माझ्या मनात कुठलीही योजना नव्हती की अशा पद्धतीने करायचं आहे. घरामध्ये सुद्धा माझ्या वडिलांच्या घरातला पूर्वीचा एक राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचा असा फोटो होता. तोच फोटो रोज आमचे हे ह्यांना आवड आहे, देवाला ते असं फोटोला पूजा करतात. तर त्या पद्धतीने म्हटलं की अरे आपल्याकडे आहे. मग लाईटची माळ होती, ती लाईटची माळ लावली. त्याच्यानंतर सहज लक्षात आलं, अरे आपल्याकडे अयोध्येहून आणलेला देवाचा फोटो आहे. म्हणजे मला माझ्या एका पेशंटनी दिला होता तो माझ्या मुलाच्या मुंजीमध्ये. त्यावेळेला ते अयोध्या मथुरा काशी करून आले होते. त्यावेळेस ती अयोध्येमध्ये आपले रामलल्ला जे आहेत ते तंबूत राहत होते. पण तरीसुद्धा ते आपलं तीर्थक्षेत्रच असल्यामुळे प्रत्येकजण अयोध्येला जाऊन येत होतं. आणि त्यांनी मला एक मस्तपैकी मोठा फोटो आणून दिला होता. तोही फोटो आमच्या घरामध्ये रोजच पूजण्यामध्ये असतो. तोही फोटो म्हटलं की चला आता मस्तपैकी जरा डेकोरेशन करूया छानपैकी, कारण की स्पेशल काहीतरी करायला पाहिजे. मग अशा पद्धतीची तीही पूजा तुम्ही बघितली माझी. तर अशी छोटीशी पण मस्त अशी एक पूजा मांडली. असं करत गेले आणि आता त्यावेळेला टी व्ही पण चालूच होता. टी व्ही बघत होते मी आणि त्यावेळेला आपल्या पंतप्रधानांनी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या ठिकाणी फुलं वाहिली बरोबर मुहूर्ताने आणि त्यानंतर सगळ्यांनी अभिमंत्रित केलेल्या ज्या अक्षता होत्या त्या ठिकाणीसुद्धा वाहिल्या. त्याचप्रमाणे आपणही घरोघरी वाहायच्या होत्या. आम्हीसुद्धा सर्वांनी त्या अक्षता देवाला वाहिल्या. मग म्हटलं की आता सगळं आपलं आवरलेलं आहे, सगळं इथेही अक्षता वाहून झालेल्या आहेत आणि अयोध्येतला कार्यक्रम बघत बघत एक असा सकारात्मक ऊर्जा होती, मूड होता. मग छानपैकी आरतीचं ताट तयार केलं आणि बाहेर घेऊन गेले. म्हटलं की त्या देवळाचीही सुद्धा आता आरती करावी. मग त्या ठिकाणी मग आता कुठेही आपण जाणार तर आजकाल सगळं फोटोचं युग आहे बघा, सोशल मीडियाचं युग आहे. फोटो हे पाहिजेतच ना. तर कॅमेरा घेऊन म्हणजे माझा मोबाईल घेऊन गेले आणि तिथे गेल्यावरती दुपारची वेळ बघा सांगता सगळेजण आपापल्या घरामध्ये. तर म्हटलं की आता फोटो कोण काढणार आपला आणि आता फक्त आपण आरती तर करणार आहे. ठीक आहे म्हटलं आरती आपण करतानाचा आपला फोटो नाही आला तरी देवाचा आपण फोटो घेऊया आणि तिथला सगळा जो डेकोरेशन केलं होतं मी रांगोळीचं वगैरे त्याचा फोटो काढावा म्हणून मी तिथं अशी गेले. आरतीचं ताट खाली ठेवलं आणि असं वर बघितलं. बघा हां, तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही मनापासून गेली तर खरंच मी तुम्हाला म्हणते ना की देव तुमच्या पाठीशी असतो. तर देव तुम्हाला खरंच खूप पद्धतीने मदत करत असतो. तुम्हाला ते जाणायला शिकलं पाहिजे. मी असं मान वर केली आणि समोर 4 फेटे बांधलेली 4 मुलं 2 मोटरसायकलवर भुर्र करून तिथे येऊन थांबली. तर तिथे येऊन म्हणजे गप्पा मारायला. तिथं एक सहवास कट्टा आहे ना, त्याच्यावर येऊन बसतात मुलं गप्पा मारायला. तर मग मला लगेचच ते स्फूर्ती झाली. मी म्हटलं की अरे या रे मुलांनो आरती करूया. मुलं काय ती फेटे बांधलेली होती कारण त्यांना मी म्हटलं का रे आज फेटे वगैरे मिरवणुकीला जायचे म्हणले. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठेची मिरवणूक आहे ना. तर त्या मिरवणुकीत मग मध्येच इकडं कुठं आलात. तर नाही जरा वेळ होता म्हणून 5 मिनटं बसायला आलो. मुलांच्या काहीतरी गप्पा असतात तर मग बसतात मुलं इथे. तर म्हटलं की चला आपण आरती करूया. मुलं पण लगेच खुश, लगेच चप्पल काढून सगळी मस्त ड्रेसअप झालेली होती ना. तर मग येता मी कॉलनीमध्ये कुणाला तरी हाक मारावी म्हणून मी एका वहिनीने हाक मारली तर त्या जेवायला बसल्या होत्या. बाहेर कोणी दिसेना. दुपारची 1ची साधारणतः 12:30ची वेळ. मग मी काय केलं की आणखीन एक आजींचं घर आहे तिथं. मी म्हटलं आजी या.
तर त्या आल्या बरं का बाहेर, भाजी भाजी भाजी, म्हणजे त्यांना काय वाटलं की मी भाजीवालं कोणतरी आलेलं आहे आणि त्या भाजी घ्यायला म्हणून बाहेर आल्या. मी त्यांना हात केला, या इकडं म्हटलं. त्या आल्या. मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्या तिथे एक मस्तपैकी देवाची आरती केली बरं का. खरं तर ती मुलं ओळखीची नाहीत, पाळखीची नाहीत, काहीही नाही. अचानक तिथून जाताना सहवास कट्ट्यावरती त्या गप्पा मारत जरासं बसावं सावलीला म्हणून आलेली ती मुलं, मस्तपैकी फेटेबेटे घालून आलेली. पण त्यामुळे तुम्हाला सांगते की आमचा तो सोहळा जो होता, अक्षता घालण्याचा, आरती करण्याचा, तो सोहळा आमचा खूप सुंदर झाला. आम्ही फोटोही खूप छान काढले. एकच गणपतीची आम्ही आरती म्हटली आणि मग गोड काहीतरी म्हटलं की द्यायचं सगळ्यांच्या हातावर. तर तिळगुळ घरात होता, तर गोड घेऊन गेले होते तिळगुळ मी. तर त्याप्रमाणे तिळगुळ सगळ्यांना वाटला. सगळ्यांनी आरती केली आनंदाने. तरुण 18-19 वर्षाची ती तरुण पोरं आनंदाने सर्वांनी ती आरती केली आणि मस्तपैकी फोटो सेशन झालं, सगळं झालं. हौशीने त्यांनीसुद्धा फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि तिथून मग घरी आले मी. आणि मग मला मी फक्त एवढंच म्हटलं मनामध्ये की अरे किती त्या देवळातल्या गणपतीने सगळं करून घेतलंस. सकाळपासून मी आपलं करतेच आहे, जाती आहे, झाडून काढून घरी येते, पुन्हा पाणी मारायला जाते, घरी येते, पुन्हा रांगोळी काढते, घरी येते. किती वेळा आपण त्या देवळात गेलो ना आलो आणि किती सुंदर सगळं करून घेतलं देवानी. तो सोहळा किती सुंदर झाला. तुम्ही बघितला असेल तो सुद्धा सोहळा, त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे काल, तो सुद्धा तुम्ही बघितला असेल. किती सुंदर झाला अहो, खरंच मी सांगते. आणि इतकं मन प्रसन्न झालं आणि मला असं वाटलं की एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करायला लागलात ना की देव खरंच तुमच्या पाठीशी असतो बरं का. करत राहायचं आणि विशिष्ट काही अपेक्षा करायची नाही. असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असा सुद्धा विचार कधी करायचा नाही. आपोआप सगळं छानच होत जातं बरं का. पण त्यामुळे मी आज इतकी प्रसन्न होते. टी व्हीही लावलेला, तर आज मी सकाळपासून कुठेही बाहेर गेले नाही. खरं तर सगळ्या ठिकाणचे आवाज यायला लागलेले आहेत, गाणी लागलेली आहेत आणि मिरवणुकांचे आवाज यायला लागलेले आहेत चारी बाजूनी. पण आज कुठेही जायची इच्छा नाही आहे, कारण की इतकं मन प्रसन्न आहे तुम्हाला सांगते की अयोध्येहून आणलेल्या फोटोचं आज पूजन घरामध्ये झालं माझ्याकडनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आमच्या शेजारच्या छोट्याशा मुलांच्या गणपती येतो, तर त्या गणपतीच्या देवळाचं सुद्धा सगळं खूप छान प्रकारे पार पडलं. त्यामुळे खूप आनंद झाला खरं तर. आणि त्यामुळे मी आज कुठेही बाहेर गेले नाही, तरी संध्याकाळी एक चक्कर टाकून येईन आणि जरा रोषणाई बघून येईन. कारण की देवळं वगैरे केलेली आहेत वेगवेगळ्या म्हणजे रामाचं देऊळ केलेलं आहे एका ठिकाणी, जसं अयोध्येमध्ये त्याची प्रतिकृती केलेली आहे, मोठे मोठे फ्लेक्स लागलेले आहेत, त्याच्यावरतीही छानपैकी रोषणाई केलेली आहे. हे सर्व नक्की बघून येईन. पण आज माझं मन इतकं प्रसन्न झालं तुम्हाला सांगते की एक छोटीशी गोष्ट होती, ती सहज करावीशी मला वाटली. अर्थात तीही बुद्धी देवानंच दिली होती म्हणा. आणि मी पण हो करूया म्हटलं सहजच. म्हणजे आपण जी आपल्याला बुद्धी होते ना, त्याला आपण असं वाहू द्यावं, हो म्हणावं आणि सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी होत जातात. आपल्या मनामध्ये जर का एखादी चांगली गोष्ट आली, करावीशी वाटली, ती करत जा. फार टेन्शन घेऊ नका, हे कसं होईल, काय होईल, कोण म्हणेल, काय म्हणेल, कसं म्हणेल. खरं तर मला आत्ता मगाशी वाटलं, अरे आपण कुणालाच कसं कॉलनीमध्ये बोलवलं नाही. लोक म्हणणार ना आता फोटो बघितल्यावर, ओ मॅडम तुम्ही बोलवायचं नाही का, आणि ही कुठली मुलं पकडून आणला होतात तुम्ही, आणि त्यांचा काही संबंध नाही आपल्या कॉलनीशी, आणि त्यांना घेऊन तुम्ही तिथे फोटो काढून घेतलेत आणि ती पूजा केलीत, आरती म्हटलीत, असं आता कोणतरी मला नक्की म्हणणार आहे, मला माहिती आहे. पण तरीसुद्धा हे सगळं अचानक झालेलं आहे. मी सहज म्हणून तिथे जायला, आरती करायला, आणि ती 4 मुलं अगदी फेटेबिटे बांधून समोरून यायला, हा म्हणजे तुम्हाला सांगते ना की हा मला सगळा योगायोगच वाटतो. आणि हे सगळं ठरवलेलंच असतं बरं का. म्हणजे ह्या गोष्टीवर माझा खूप विश्वास आहे की तुम्ही 100% इफिशियन्सीनी मनापासून, हृदयापासून करत राहा, चांगल्या गोष्टी करत राहा. देव तुमच्या खूप पाठीशी असतो आणि तो तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी चांगल्या करून घेतो, यावर माझा खूप विश्वास आहे. आणि ही काही अंधश्रद्धा नाही आहे किंवा काही नाही आहे, कारण की आपण कष्टही खूप सारे करत असतो, पण त्या कष्टांना यश देणं किंवा ते कष्ट चांगल्या रीतीने जाऊ देणं, ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे. आणि ज्याला आपण लक फॅक्टर म्हणतो, तर तो जर का आपल्या पाठीशी हवा असेल ना, तर खूप मनापासून पॉझिटिव्हली चांगल्या गोष्टी करत राहा,
खूप लांबचा विचार करू नका, कोण म्हणेल काय म्हणेल, अति लांबचा विचार, अति भविष्यातला विचार करू नका, कारण त्यामुळे तुम्ही चिंता आणि काळजीतच पडता आणि ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. तुमचा ऑरा सगळा खराब होतो. ऑरा ह्याही विषयावर आपण कधीतरी पुन्हा बोलू. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो वा ती व्यक्ती आल्यावर छान वाटलं, किंवा एखादी व्यक्ती आली की म्हणतो नाही नाही काही नाही, चांगलं वाटत नाही ती व्यक्ती आली की, नजर चांगली नाही, येऊ नये तेऊ नये, असं आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. तर हा ऑरा जो आहे, हा ऑरा ही चांगला होण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व आनंदी, हसरं आणि सकारात्मक होण्यासाठी एकच गोष्ट आहे की चांगल्या गोष्टी करत राहा, करत राहा, करत राहा. खूप मोठी ध्येय डोक्यामध्ये ठेवा, पण त्यांचा विचार फारसा करू नका, काळजी करू नका, कारण की जे तुम्हाला 10 वर्षांनी गोष्टी होणार आहेत त्या आज काहीच होणार नाही आहेत. पण त्यामुळे आजचं जगायचं विसरू नका. तर चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या हातातून होत राहतात. चिंता काळजी अजिबात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला नक्की सांगेन की ही जी रामाच्यामुळे जी ही ऊर्जा शक्ती आपल्या सर्वांच्यामध्ये आता भरलेली आहे असं म्हणू आपण, किंवा एक ऊर्जाशक्ती निर्माण झालेली आहे, ती तशीच राखूया, एकीनं राहूया, आनंदाने राहूया आणि इतरांनाही आनंदी करूया. धन्यवाद.